पूर्ण असं तुम्ही नजर फिरवा बघा, हे व्हाईट व्हाईट आहे ना, सर्व फ्लॅमिंगो आहेत पूर्ण तिथपर्यंत आहे ना, लाखामध्ये आहेत. पातळ पातळ हे असते, शेवाल असते चिखलावर, ते खातात प्रामुख्याने. हे मासे पण नाही खात. आता हे व्हाईट दिसतात, आता हे आलगेरी खाऊन यांना मार्च एप्रिलला त्यांना कलर येतो, पिंक कलर येतो. यांचं इथे नाही, हे अंडी टाकायला गुजरातला जातात. जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा नर आहे ना तर हाईटला असतो मोठा, आणि मादे लहान असते थोडे. हे विदेशावरनं कॉमन शेल डक्स आलेत, आणि हे डक्स आहे ते फक्त 3 महिनेच असतात. मला पक्ष्याबद्दल माहिती आम्हाला BSNL फॉरेस्ट डिपार्टमेंटमधनं हे कोणते जे आर जेरने आमची परीक्षा BSNL वाल्यांना घ्यायला सांगितलं, म्हणजे शिकवलं त्या लोकांनी. या पक्षीला म्हणजे असं बोलतात 2-3-4 दिवस आम्हाला आतमध्ये आणलं, सर्व पक्ष्यांची नावं सांगितली, पुस्तकं वाटली. या पुस्तकं पाहून आम्ही नावं शिकलो. गव्हर्नमेंटनी जे नाल्यामध्ये कचरा वाहत येते तिथे आतमध्ये नेट लावून तो कचरा यायचं बंद करायला पाहिजे. जर आम्ही मासे मारायला लागलो तर जाळ्यामध्ये कचरा, आमची जाळे म्हणजे कमवणार काय नाही, पण त्याच्या मागे पैसा टाकणार जास्त. पहिला मासे भेटायचे, आता थोडं थोडं ते भेटायचे ना, आता ते पण नाही भेटणार. आता घाट कोपर तर कोपरखंड ब्रिज चाललेला आहे. आता आपल्या इथे ब्रिज होता, आता समजाचा बॉम्बेचा शिवडी मार्गात तर नावा दिली परवानगी, तर याची तर द्यायची गरजच नव्हती या ब्रिजची. यांना 2 बोटी आहेत, आम्ही म्हणजे ग्रुप आहे 4-5 जण मिळून, पोरं म्हणजे बोट माझी आहे पण मिळून हे करतो. एक बोट राईडचं जर 2-3 आले तर आम्हाला 1000 पण भेटतात, कधी 2000, कधी 4000. असं हे ना, अवलंबून नाही एवढेच पैसे आहे ते. एक राईडमध्ये 12 जण आहे, 10-12 हजार रुपये म्हणजे सुटतात. 9-10 वर्ष झाली फ्लॅमिंगोच्या कारणाने आम्हाला इथे मच्छी म्हणजे येतच नाही. ते आलगेरी जे मासे खायचे ते आलगेरी हे लोक खातात, म्हणून इथे मासे होतच नाही, म्हणजे येत नाही. महिन्यातनं 2दा किंवा 3दा भेटत. जे ने ये आइडिया दिया है, तो स्थानिक लोग तुम लोग को इसके बाद मच्छी नहीं तो ये कारण से आप कमा सकते हैं. आम्हाला पण बरं वाटतं बघून, आम्हाला पण खुश होतं, पब्लिक पण खुश होते. शूटिंग काढले येऊन मुलांनी, माझ्या लहान मुलं. चला आता आपण निघूया.